नमस्कार, मी ऋत्विक भालेकर आणि आपलं स्वागत आहे मुंबई तकच्या या विशेष मुलाखतीत। आपल्यासोबत आहेत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार। अर्थात विजय वडेट्टीवार हे विदर्भाचे सुपुत्र आहेत आणि विदर्भाचे सुपुत्र म्हणून पहिल्या नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनात आता विरोधी पक्षनेते म्हणून ते कसे सरकारला धारेवरती धरणार आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। त्याआधी मला एक गोष्ट या ठिकाणी अधोरेखित करायची आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा की विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते म्हणून मागच्या काही वर्षांपासून जी प्रथा जी परंपरा महाराष्ट्रात सुरू झालेली आहे, जी खरं तर दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल, त्याला ते अपवाद ठरतात। कारण आपण पाहतोय एकनाथ शिंदे 2014 नंतर विरोधी पक्षनेते झाले, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते झाले, त्यानंतर अजित पवार विरोधी पक्षनेते झाले। हे सर्व विरोधी पक्षनेते कुठेतरी भाजपमध्ये जाऊन किंवा त्यांच्याशी सलगी करून सत्तेत सहभागी झालेले आहेत। 2019 मध्ये फक्त 5 महिन्यांसाठी विजय वडेट्टीवार यांना संधी मिळालेली होती विरोधी पक्षनेतेपदाची, त्यात सुद्धा त्यांनी त्यांची कामगिरी दाखवलेली आहे आणि पुन्हा एकदा काँग्रेस श्रेष्ठीने त्यांच्यावरती विश्वास ठेवून एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती सोपवलेली आहे आणि आता पहिल्यांदा त्यांच्या नागपूरमधून ते सरकारला घेणार आहेत। स्वागत आहे आपलं मुंबई तकमध्ये। खूप मोठं आव्हान असेल, विदर्भचे सुपुत्र म्हणूनच नाही तर आता महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही या सरकारला कसं घेणार? बघा, शेवट विरोधी पक्ष ही आपली भूमिका जनतेच्या प्रश्नासाठी, त्याला न्याय देण्यासाठी, सरकारच्या चुका आहेत त्या चुका जनतेपुढे ठेवण्यासाठी, त्या चुका उजागर करण्यासाठी आणि सरकार चुकत असेल तर त्या चुकांवर कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारला चुका दुरुस्त करायची संधी किंवा एकतर चुकलं असेल तर त्याला प्रायश्चित्त, यासाठी विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची आहे। मला असं वाटतं की मी विदर्भातला आहे, मला दुसऱ्यांदा ही संधी मिळाली आणि सरकारला घेरण्याचा जो विषय आहे त्याला संख्याबळ लागत नाही, त्याला मला वाटतं की तुमचं मानसिक बळ लागतं आणि त्यामुळे सरकार म्हणून जर काम करत असताना राज्याला गृहीत धरून, जनतेला गृहीत धरून काम करत असेल तर त्याला विरोधी पक्ष हा मजबूतीनं जर उभा झाला तर त्या सगळ्या प्रश्नाला न्याय देऊ शकतो आणि ते देण्यासाठी मला माहिती आहे की मी गेली अनेक वर्ष विधिमंडळामध्ये काम करतोय। 25 वर्ष, आता मला 26 वर्ष झालेत विधिमंडळामध्ये। त्यामुळे सरकारच्या कुठल्या चुकीवर कशा पद्धतीनं हातोडा मारायचा, कुठल्या शस्त्राचा वापर कुठे करायचा विधिमंडळात हे आम्हाला ठाऊक आहे, तो नक्की त्या ठिकाणी केला जाईल। आणि आता तर राज्यात सरकारच मला अस्तित्वात दिसत नाही मुळात, कारण हे सरकार अस्तित्वात मी यासाठी नाही म्हणतो की सरकार म्हणून कुठलीच कामगिरी या राज्यात दिसत नाही। केवळ आणि केवळ सरकार म्हणून एक राज्य म्हणजे लुटण्यासाठी आहे, राज्य म्हणजे तिजोरी साफ करण्यासाठी, हात मारायसाठी आहे, साफ करण्यासाठी आहे आणि एकमेकावर कुरघोड्या करून अधिकाधिक आपापल्या माणसाला कसं मिळवून देता येईल आणि आपापल्या माणसाचा फायदा कसा करता येईल, यांना जनतेच्या प्रश्नाचं काही देणं घेणं नाही। केवळ आपली जी सोबत आलेली आमदार आहेत, सोबत आलेली सोबती आहेत, त्यांना कसं खुश करता येईल एवढ्यासाठीच हे राज्य चाललेलं आहे आणि या स्थितीमध्ये खूप मोठी आव्हान आहे। बघा, मला असं वाटतं की वेळ कमी आहे, कालावधी कमी आहे, पण आम्ही सभागृह बंद पाडून सरकारला धारेवर धरणार नाही। सरकारला त्या ठिकाणी फ्लोअरवर उत्तर मागून आणि जनतेचं समाधान कशात आहे हे शोधून त्यावर प्रहार करण्याचं काम आम्ही करू। निश्चित, पण तुम्ही आता म्हणालात की मानसिक बळ असणं गरजेचं आहे। आम्ही गेल्या 7-8 वर्षात पाहिलं अनेकांचं मानसिक बळ जे आहे ढळलेलं आहे। कुठेतरी त्यांच्यावरती ईडी असेल किंवा इन्कम टॅक्स असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आणून कुठेतरी भाजपसोबत सलगी करण्यास त्यांना भाग पाडण्यात आलेला आहे असा आरोप तुम्हीच करत होता। त्यामुळे तुमच्या समोर अशा पद्धतीचा कुठला दबाव किंवा कुठलं आव्हान नव्हतं का? तुम्ही कसे सामोरे गेलात त्याला? असं आहे, मला तरी अद्याप अशा प्रकारचं कुठलंही आव्हान किंवा कुठलीही मी त्यामध्ये
दबाव नाही. राहिला विषय डर गया सो मर गया, एक उक्ती आहे, तो घाबरला की अधिक घाबरवतात. आम्ही निर्भय छातीनं पुढे जाणारी माणसं आहोत. ही विदर्भाची भूमी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता जे काही पक्षफुटीच्या घटना घडल्या आहेत त्या मुंबईपासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत झाल्या, त्या उत्तर महाराष्ट्रातही झाल्यात. पण विदर्भातल्या भूमीला मात्र त्या फुटीचा डाग अद्याप तरी फार काही लागलेला दिसत नाही. आणि तो विश्वास आहे, कारण विदर्भ हा काँग्रेसचा सुद्धा गड आहे. काँग्रेसच्या विचारांनी मजबूत झालेला विदर्भ आहे आणि ते विचार घेऊन आम्ही लढणारी माणसं आहोत. तुम्ही जे म्हणालात की या सगळ्या परिस्थितीमध्ये एजन्सी ज्या आहेत त्या एजन्सीचा वापर सरकार करेल आणि सरकारने केला असेल, त्यामुळे अनेक लोकांना त्यांनी फोडला, हे वस्तुस्थिती आहे. हे लपून राहिलेलं नाही आणि लपोलपीचा प्रश्नही नाही. पण सगळीच माणसं त्या लाईनीतली असतात असं नाही. शेवट आपण अनेकांची उदाहरणं देता येईल. संजय राऊत जेलमध्ये जाऊन आले, तुम्ही पाहिलात की आमचे अनिल देशमुख जेलमध्ये जाऊन आले, पण त्यांनी कधी हा विचार केला नाही, सहन केला. काही आता लोक असे आहेत की सजा झाली तरी सुटून आल्यानंतर पुन्हा त्याच विचाराला चिपकून बसणारी पण माणसळी आहेत. त्याचं नाव मला तर घ्यायचं नाही, तुम्ही विचारलं तरी मी घेणार नाही. अडीच वर्ष सजा भोगून येतात तरी पण विचाराशी मात्र त्यांना काही देणं घेणं नसते, त्यांना सत्तेशी देणं घेणं असते. तर ही सत्ता लोलूप, सत्ता पिपासू जी प्रवृत्ती आहे, तर त्यांना तो रस्ता त्यांना मोकळा वाटतो किंवा त्या रस्ता सोपा वाटतो. आम्हाला सत्तेचाही मोह नाही आणि आम्ही सत्ता लोलूपही नाही. गेल्या 26 वर्षात आम्ही 2दा मंत्री राहिलो, एकदा फार कमी कालावधीसाठी, दुसऱ्यांदा 2-2.5 वर्षासाठी, आणि सातत्यानं विरोधकांची भूमिकाच आम्ही पार पाडत आलो. तर आम्हाला बळ जे मिळतं लोकांचे प्रश्न सोडवताना, आम्हाला शक्ती मिळते लोकांचे प्रश्न मांडताना, आम्हाला एक धैर्य मिळतं लोकांचं की आम्ही प्रामाणिकपणे लढलो तर, हे आम्हाला कळून चुकलंय. त्यामुळे सत्ता ही सर्वोच्च नाही, तर सत्तेच्या ठिकाणी जे माणसं ज्या माणसाच्या भरोश्यावर आम्ही येतो तो माणूस केंद्रबिंदू मानला, आपण त्याला महत्वाचं मानलं तर मला वाटतं भीती अजिबात वाटत नाही. सध्या तुमच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान कदाचित हेच असावं की महाराष्ट्राचं राजकारण, फक्त राजकारण नाही तर समाजकारण सुद्धा आरक्षणाच्या विषयावरती ढवळून निघालेलं आहे. मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल. आम्ही स्वतः विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय मंचावरती पाहिलं, परंतु नंतर तुम्ही निर्णय घेतला की तुम्ही तिथे जाणार नाहीत. सरकारमधलेच मंत्री जे आहेत हे सरकार विरोधात वक्तव्य करतायत. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा मागतायत. मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही कोणालाही धक्का लागू देणार नाही. नेमकं सरकारमध्ये चाललं काय, आणि तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा आणि एक ओबीसी चेहरा आणि नेते म्हणून सुद्धा या सगळ्या विषयाकडे कसं पाहता? बघा, ज्यावेळेस एक संविधानिक पद येतं त्यावेळेस महाराष्ट्राची जबाबदारी असते. महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामध्ये कुणावरही अन्याय होऊ नये, कुणाच्या वाटायचं कुणाला जाऊ नये, कुणाच्या ताटातलंही जाऊ नये आणि दुसऱ्यांचं ताट आणि दुसरंही कोणी उपाशी राहू नये, ही भूमिका स्वीकारून काम करावं लागतं. मी ओबीसीच्या संदर्भात ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून ओबीसीच्या हक्कासाठी, ओबीसीच्या प्रश्नासाठी मी सदैव लढण्यासाठी तयार आहे, लढत राहणार आहे. राहिला विषय तुम्ही आत्ता जे म्हणालात की ते मराठा आणि ओबीसी यातला वाद, हा वाद कसा निर्माण झाला, कोणी निर्माण केला? जर ते जरांगे पाटलांच्या ह्याच्यात तो लाठीचार्ज झालाच नसता तर जरांगे पाटील कोण आहे लोकांना माहीत पण नव्हतं. त्यानंतर ते जरांगे पाटलांची भूमिका 2-3दा आम्ही त्या भूमिकेचं समर्थन केलं. मी पण जाऊन आलो की तुम्ही गरीब मराठा जे आहेत ज्यांना जातीचे प्रमाणपत्र किंवा कास्ट सर्टिफिकेट नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे, त्याला विरोध करण्याचं आमचं काही कारण नाही. पण सरकारने मध्यस्थी भूमिका अशी स्वीकारली की मराठ्यांना आम्ही आरक्षण देणारच, आणि मग तारखेवर तारखा देत राहील. तर शेवटची 24 तारीख आहे. सरकारने कशाच्या भूमिकेवर ते म्हटलं सरकार ठरवेल. 24 तारखेला सरकार म्हणून त्यांची भूमिका काय असणार आहे, ते कसे देणार आहेत, काय सभागृहामध्ये विषय आणतायत, यावर आता आम्हाला माहीत नाही. पण तो विषय आणला की त्यामध्ये चर्चा आम्ही करू. राहिला विषय, सरकार एकीकडे सरकारतील मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सांगतात आम्ही ओबीसीच्या ताटातलं कमी करणार नाही, ओबीसीच्या वाट्याचं कमी करणार नाही. मग वाद आला कुठे? वाद आणायचं कारण काय? मग मराठा समाजांनी जर मोर्चे निघतायत किंवा जरांगे पाटील मोर्चे काढतायत तर त्यांना ते मोर्चे काढत असताना सरकार जर आपल्या भूमिकेवर ठाम आहे तर वाद येणार नाही. परंतु दुसरीकडे मात्र आता हे सगळी लढाई वैयक्तिक गेली.
वैयक्तिक म्हणजे काय, त्यांनी कोणाला तरी बोलायचं, ह्यांनी कोणाला तरी दुसऱ्यांना बोलायचं, यांनी यांचे काढायचे, त्यांनी त्याचे उठे काढायचे. हे सगळा प्रकार जो आहे हा आरक्षणाला बगल देऊन वैयक्तिक लढाई लढल्यासारखे प्रकार सुरू झालेला आहे. आरोप करायचे तर कुठल्या लेवलपर्यंत करावेत, दोन समाजामध्ये उभी दरी निर्माण होईल अशा प्रकारचा आरोप करून महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था किंवा लोकांची डोकी फोडणार आहात? एकमेका समाजाला उभं ठाऊन एकमेका समाजांचा जीव घेणार आहात? आरक्षण हा विषय जरी आता महत्वाचा असला, हे दोघेही जण ह्या विषयावर लढत असले, मी पण लढणारच कार्यकर्ता आहे, परंतु सरकार म्हणून सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही. सरकार म्हणून मला असं वाटतं की ज्या वेळेस दोन पक्ष फोडले गेलेत, सरकारची विश्वासार्हता संपली, सरकारवर लोक तुटून पडत होते, सरकारच्या भूमिकेचा विरोध होता, की सरकारला जनतेमध्ये स्थान नव्हतं, आणि अशा वेळेस सरकारला वाटलं की हे जे दोन पक्ष फोडल्यानंतर ज्या आमची विश्वासार्हता गेली आहे, जी आमची पद गेलेली आहे, ती पद मिळवायची असेल तर तो विषय दाबला गेला पाहिजे. तो विषय कशा पद्धतीने दाबावा, तर मराठा आणि ओबीसी वाद पुढे करून तो विषय दाबला गेला. ती सहानुभूती जी होती, ती सहानुभूती हे पक्ष फुटल्यानंतर त्या नेत्यांना मिळत होती, ज्यांचे पक्ष फोडले त्यांना. ती सहानुभूती कमी कशी करता येईल ते आपल्या अंगावर येईल, त्यांचे सर्वे सगळे विरोधात येत होते. अशा स्थितीमध्ये हा वाद तयार केला गेला आणि दोघांना झुंजवण्याचं काम सुरू केलं. आणि यांना वाटलं की हे झुंजवत राहतील तर पक्ष फोडण्याचं आम्ही जे पाप केलं आहे त्या पापावर पांघरून घातलं जाईल आणि आम्ही सही सलामत सुटू, अशा पद्धतीचं हे व्यूहरचना किंवा एक प्लॅनिंग या लोकांनी केली आहे, असा माझा आरोप आहे. वडेट्टीवार साहेब, तुमचा आरोप अत्यंत गंभीर आहे, परंतु सरकारमधल्या घटक पक्षाच्या नेत्यांचा यावरती काउंटर आरोप असा आहे की ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये असतं त्यावेळेस अशा पद्धतीच्या आरक्षणाच्या मागणीचे मोर्चे निघत नाहीत, आंदोलनं होत नाहीत, ती इतकी हिंसक होत नाहीत. फक्त ज्यावेळेस शिवसेना भाजपचं सरकार येतं त्यावेळेसच अशा पद्धतीचे आंदोलनं कशी होतात. उलट यामागे कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सूत्रधार आहे का, असा प्रश्नचिन्ह किंवा असा आरोप ते करतात. सरकार म्हणून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यापेक्षा जो दोषी आहे किंवा याच्या मागे कोणी षडयंत्र असतो आहे, सरकार राज्य अस्थिर करतो आहे, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था प्रश्न, त्यांच्यावर कारवाई करायला त्यांचे हात बांधले कोणी, त्यांना कोणी थांबवलाय? सरकार म्हणून आरोप करत असतील तर तुमचा नाकर्तेपणा आहे. तुम्ही सरकार म्हणून काम करण्यासाठी तुम्ही योग्य नाही, पात्र नाही, तुमची लायकी नाही, हा त्याचा अर्थ निघतो. तुम्हीच करायचं नेहमीसाठी मूलभूत प्रश्नाला बगल देण्यासाठी नवीन नवीन प्रश्न निर्माण करून करायचे आणि ते प्रश्न दाबले जायचे. राज्यामध्ये भ्रष्टाचाराचा काढू आम्ही अधिवेशनात, काय केवढे मोठे प्रकरण आहे, शेकडोनी प्रकरण आहे, तिजोरी लुटण्याचं काम सर्रास सुरू आहे, तिकडे विषय जाऊ नयेत. आरोग्य यंत्रणेचे दिनवडे निघालेत, ते विषय ऐरणीवर येऊ नयेत. महिलांच्या संरक्षणाचे विषय आहेत, ते ऐरणीवर येऊ नयेत. शेतकरी आज उद्ध्वस्त झालाय, त्या विषयाला कोणी चर्चा होऊ नये, त्यांना मदत मिळत नाही. हे सगळ्या विषयाला बगल देण्यासाठी हे असे विषय काढायचे आणि मूलभूत प्रश्नापासून पळ काढायचं, पळपुडेपणा करायचा आणि मग विरोधावर आरोप करायचे, असे हे खोटारडेपणा जो आहे तो मला वाटते या सरकारचा दिसतोय. अजित पवार आता जे विरोधी पक्ष नेते होते मागच्या अधिवेशनात, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात, ते आता उपमुख्यमंत्री झालेले आहेत, परंतु आता ती संधी तुमच्याकडे आलेली आहे. तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवारांपेक्षा वेगळे कसे असणार आहात? कारण मागच्या काही वर्षांमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेवरची खूप नाराजी ओढवून घेतलेली आहे, ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं, तुम्ही वेगळे कसे ठरणार? नाराजी नाही ओढवली, फसवणूक केली. बघा, सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकाचे पहिले तर आपल्याला सांगितलं पाहिजे दुश्मन नाही. सत्ता सांभाळत असताना जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतात आणि विरोधक म्हणून सरकार चुकत असेल तर त्यावर प्रहार करून जनतेच्या लक्षात आणून देऊन सरकारच्या चुका लोकांच्या पुढे उजागर करायच्या असतात. अजित पवार किंवा कोण मुख्य विरोधी पक्षनेते होते त्यांच्यापेक्षा मी वेगळं काही, त्यांनी जे नाराजी ओढवली किंवा जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास हा कमी करायचा प्रयत्न केला, लोकशाहीवरचा विश्वास जवळपास उडाला, लोकप्रतिनिधीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला. जो एक लोकप्रतिनिधींच्या संदर्भातला सन्मान मान होता तो या लोकांनी घालवला, केवळ सत्तेसाठी घालवला असा माझा आरोप आहे. मी पहिल्यांदाच म्हणालो, सत्ता ही ज्या लोकांना सर्वोच्च आहे, सत्तेशिवाय जगू शकत नाही. पाण्याशिवाय मासा जसा तळफडतो तर काही मंडळी सत्तेशिवाय तळफळत असतात आणि तळफडणारी हे सत्तेला चिपकत असतात. आणि म्हणून त्यापेक्षा आम्ही वेगळा आहोत, आम्ही सत्तेसाठी नाही तर आम्ही सेवेसाठी आहोत, हेच दाखवू
त्यावेळेस महाराष्ट्राचा विश्वास नक्की बसेल. पण विरोधी पक्ष नेते जेव्हा अजित पवार होते त्यावेळेस ते कधी जाणवले तुम्हाला विरोधी पक्ष नेते म्हणून? नाही, तर त्यांची भूमिका काय आहे, त्यांना ज्यावेळेस माणसाचा मार्ग एकदा निश्चित होतो त्यावेळेस तो इकडे तिकडे बघत नसतो, त्याच रस्त्याने जायचं आहे हे ठरवूनच जात असतो. त्याला म्हणजे आजूबाजूच्या असणाऱ्या रस्त्याने जात असणाऱ्या माणसालाही माणसाच्याकडे लक्ष नसतं त्याचं, आजूबाजूला असणाऱ्या निसर्गाच्याकडे बघण्याची त्याची दृष्टी नसते. त्याला वाटतं की माझे टार्गेट जे आहे तो टार्गेट धरून तो चालत असतो. त्यावेळेस त्याला कुणाचीही पर्वा नसते. आणि एकूण त्यांच्या काय टार्गेट आहे? मुख्यमंत्री बनणं टार्गेट आहे असं सुचवताय तुम्ही? आता स्वप्न अनेक जण बघत आहेत. मी तर 10-12 लोकांची यादी पाहतोय, यांचा नंबर किती आहे मला माहित नाही. कोणीतरी तो स्वप्नच बघत असतात, काही लोक बघत असतात. अरे हे येणारा काळ सांगेल, मी त्यावर अधिक बोलणार नाही. परंतु ते मुख्यमंत्री झालेत तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण होणार कसे तर हेही जरा टाकून टाकले तर त्याचं उत्तर जर आम्हाला समाधान मिळेल. केवळ आम्ही कोणीही म्हणायचं आम्ही मुख्यमंत्री होतो व्हा ना बाबा, आम्हाला कोण रोखलंय? तुम्हाला कुठे ठेवतात? कारण अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी विरोधी पक्ष नेत्याचा पाठिंबा असणार आहे. आम्ही पाठिंबा देऊन मुख्यमंत्री झाले असते तर मग आता सगळ्यांनाच मुख्यमंत्री करून इच्छुकांना आम्ही मुख्यमंत्री करून टाकलं असतं. रोज उठतो आणि सांगतो की मला मुख्यमंत्री, काय ते म्हणतात ना, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय एक ना, हे ना, तसं मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. असं सगळेच आता गोडगोड गोडगोड तोंड हलवून बोलायला लागले. त्यामुळे होऊन जा तुम्ही, तुम्हाला झाल्यासारखं वाटतंय तर होऊन जा आणि म्हणजे गोड गोड स्वतःला वाटून घेत जा, आनंद मानवत जा. पूर्ण प्रश्न असा आहे की तुम्हाला ते संख्याबळ लागतं. ते संख्याबळ लागताना तो मॅजिक फिगर आहे, त्याला ते गाठावं लागतं. ते कोण गाठेल, कोण देईल, कोण समर्थन देईल त्यावर आहे. आणि त्यांनी काय ठरवायचं तो त्यांचा प्रश्न आहे. कोणाला कुठे राहायचं, कुठे ठेवायचं तो पक्षाचा प्रश्न आहे. आम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही. पण एक लक्षात घ्या, या राज्यामध्ये, हे पुरोगामी राज्य आहे, हे या राज्यातील काही झालं तरी बघा तुम्ही गेल्या 20 वर्षाचं बघा, 20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये या राज्यामध्ये एडी चोटी लावली तरी आज तुम्हाला भारतीय जनता पक्षाला बहुमताचा जादू आकडा काढता आला नाही. 105 वर, पहिले 123 वर अडकलेत, 105 वर अडकलेत. आजची स्थिती महाराष्ट्राची, राज्याचे निकाल काही होऊ देत, उद्या काय व्हायचं ते होऊ देत, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष 100 जागेच्या नाही 50 जागेच्या जवळपास राहील. हा मी विश्वासानं सांगतो. राज्याच्या निवडणुकीचा निकाल पाहिला आपण तर तेलंगणामध्ये झालं, जे कर्नाटकमध्ये झालं, कुठेतरी आज विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्हाला संधी मिळालेली आहे लोकांचा विश्वास संपादन करण्याची, त्यांना पुन्हा एकदा दाखवून द्यायचं की भाजप विरहित राज्य या ठिकाणी येऊ शकतं. तर तेलंगणा, कर्नाटक नंतर महाराष्ट्रात काँग्रेसला ही संधी मिळालेली आहे. ती संधीचं सोनं तुम्ही कराल का? तुम्ही महाराष्ट्राच्या आसपासचे, कर्नाटकाला लागून असलेल्या महाराष्ट्रात सीमेवरचे आमदार बघा, पुन्हा पक्षाचे आले. तेलंगणाच्या सीमेवरचे आमदार बघा, पुन्हा पक्षाचे आले. मध्य प्रदेशच्या सीमेवरचे आमदार बघा, पुन्हा पक्षाचे, सगळे काँग्रेसचे आले. छत्तीसगडच्या सीमेवरचे आमदार काँग्रेसचे आले. ह्या सगळ्या, हे आमची जमिनीची बाजू. याला जो कारण आहे, या पुरोगामी महाराष्ट्राचा काही ना काही प्रभाव या सीमेलगत पोहोचलाय. फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा प्रभाव विचाराचा या सीमेलगत आहे. म्हणून ते निकाल त्या दृष्टीने आलेले आहेत. फार काही फरक नाही, 2-4 टक्क्याचा, 2 टक्क्याचा ना 4 टक्क्याचा फरक आहे. ठीक आहे, निवडणूक एक जीत से कोई सिकंदर नाही बनता, आणि एकदा पराजित झाला म्हणजे कोणी काही कायमचा मिटत नसतो, हारजीत होत असते. आम्ही सत्तेसाठी ही निवडणूक लढलो असं नाही. आम्ही या देशातील लोकशाही वाचावी, लोकशाही टिकावी म्हणून ही निवडणूक आम्ही लढली आहे. राज्यात हारजीत हा विषय बाजूला गेला. या देशामध्ये आम्ही लोकशाही टिकावी, या देशाचं संविधानाचं संरक्षण व्हावं, हा देश संविधानावर चालवा, कायद्याचं राज्य चालवावं, हुकुमशाहीचं, विशिष्ट विचाराचं, ध्रुवीकरणाचं, जातपातीमध्ये धर्मांध राजकारण या देशात चालू नये. नाही, पण पुन्हा एक प्रश्न उपस्थित होतो साहेब. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आमची भूमिका, महाराष्ट्रामध्ये आमची भूमिका ही स्पष्टपणे या देशातील सर्व समाजाला, सर्व घटकाला घेऊन पुढे जाण्याची आहे आणि या देशाच्या संविधानावर आधारित आम्हाला राज्य चालवण्याची. पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस एकटाच लढतोय का? एकही दिसत नाहीये. कुठेतरी उद्धव गट असेल, शरद पवार गट असेल, यांच्यामध्ये जमिनीवरती ती एकी दिसत नाहीये का? एकत्रित आज सुद्धा आम्ही पाहिलं
जी बैठक झाली महाविकास आघाडीची त्यामध्ये मोजके 6-7 नेते होते. नाही, प्रमुख नेते होते. तुम्ही असं नका म्हणू, सगळे प्रमुख नेते होते. आलेले नेतेच प्रमुख होते तिथे. बैठक चांगली झाली, पुढच्या प्लॅनिंग झाल्या, दीर्घकाळ चर्चा झाली. प्रेसला सुद्धा तीनही पक्षाचे नेते एकत्र होते मंचावर. आता कोणीतरी एक नाही आला म्हणून त्याला तेवढ्यापुरतीच विषय आपण चर्चा करत बसण्याचा अर्थ नाही. ही बैठक अधिवेशनाच्या साठी होती. ही बैठक काही पुढच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी किंवा राज्यातल्या प्रचारासाठी, राज्यातल्या प्लॅनिंगसाठी नव्हती. अधिवेशनाचं प्लॅनिंगसाठी होती, अधिवेशनाची स्ट्रॅटेजीसाठी होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही आता एखादा मंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार आले नाही म्हणजे काही सरकार आलं नाही अशातलं होत नाही. त्यामुळे त्याला त्या अँगलनी बघू नका. विषय आम्ही एकत्र आहोत, एकत्र लढणार आहोत. जेवढे आमचे घटक पक्ष आहेत त्यांनाही आमच्याकडे येण्याची, त्यांच्याबरोबर बसण्याची आमची तयारी आहे. आम्ही त्यांना विनंती करतो आणि सर्वांची एक मोठ मजबूतीनं बांधली पाहिजेत. इकडे महाराष्ट्र हे मी सांगितलं पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. इथे ते चालणार नाही. तिथे तुम्ही जे केलंय मध्य प्रदेशात आणि याच्यामध्ये सगळा आचारसंहिता भंग, सगळ्या कायदे धाब्यावर बसवून फाट्यावर मारून हे सगळं तिकडे केलंय. इथले महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे आणि या 3 पक्षाच्या लोकांना वैतागलेली आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सत्ता बदल झालेला दिसेल आणि विरोधी पक्ष म्हणून मी सरकारच्या चुका, सरकारने चुकीचे घेतलेले निर्णय, सरकारची उदासीनता शेतकऱ्याप्रती, सरकारची उदासीनता युवकाप्रती, हे सगळे विषय आम्ही मांडू. गैरप्रकाराचे मांडू, भ्रष्टाचाराचे मांडू आणि मूलभूत प्रश्न जे आहेत ते आम्ही मांडू, लढू. लढणं आमचं काम आहे. यश अपयश हे आम्ही बघणार नाही. आम्ही लढत राहू, लोकांसाठी लढत राहू आणि शेवटपर्यंत लढत राहू. सत्ताला दोनही भाग लागतात, विरोधकही लागतो आणि सत्ताधारी लागतात. त्यांनी काही केलं म्हणून आम्हाला त्या लाईनीमध्ये उभं करणं किंवा त्या कडकड्यात उभं करून आमच्यावर वेगळ्या दृष्टीनं पाहणं हे मी महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाराष्ट्रामध्ये एक मेसेज, तोच विश्वास माझ्यावर टाकला दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेता म्हणून. सत्ता कोणाची येऊ देत, लोकांसाठी लढणं आणि आपल्या विचाराला चिपकून काम करणं, विचाराला धरून काम करणं, विचारावर ठाम विश्वास ठेवून काम करणं हे कर्तव्य आम्ही दाखवू आणि महाराष्ट्रातली जनता ते बघेल आणि तो विश्वास गेलेला आहे तो विश्वास पुन्हा आम्ही मिळवून दाखवू, विरोधक म्हणून मिळवून दाखवू आणि ती जी काही परंपरा आहे ती खंडित करण्याचं कामही सुद्धा तुम्हाला झालेलं दिसेल. मी काँग्रेसचा म्हणून एक स्पेसिफिक प्रश्न विचारतो. महाराष्ट्रात काँग्रेसचा रेवंत रेड्डी कोण असेल? असं आहे, आज तरी रेवंत रेड्डी आम्ही कोणी ठरवलेला नाही आणि विषय रेवंत रेड्डी ठरवायसाठी आणि ती चर्चाही झालेली नाही. तर रेवंत रेड्डी कोण असावं, तर आमच्याकडे अनेक रेवंत रेड्डी आहेत. त्यातून रेवंत रेड्डी एक पुढे येईल आणि ते ठरवतील. अनेक महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत, बाळासाहेब थोरात दिसत आहेत, यातूनच कुणीतरी रेवंत रेड्डी होणार आहे. त्यामुळे तुम्ही स्पेसिफिक रेवंत रेड्डी इकडे बसणारे आहेत महाराष्ट्रात, जो राजकीय दृष्ट्या हे सगळं महाराष्ट्र समजून आहे, त्याच्यावर जबाबदारी. एक फक्त प्रश्न आता शेवटचा, कारण काही कालासाठी 2.5 वर्षासाठी देवेंद्र फडणवीस सुद्धा विरोधी पक्ष नेते होते. त्यावेळेस ते पेनड्राईव्ह बॉम्ब त्यांनी दाखवलेला होता. त्यांनी अनेक अशी प्रकरणं करून काढली ज्याच्यामध्ये कुठेतरी सत्ताधाऱ्यांना त्यांनी धारेवरतीच धरलं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भूकंप घडवला. तर अशा पद्धतीचा कुठला पेनड्राईव्ह म्हणा किंवा कुठली यादी म्हणा घोटाळ्यांची ही तुमच्याकडे आहे का आणि ती कधी बाहेर येणार आहे? म्हणूनच आम्हाला विनंती आहे की ते विरोधी पक्षातच शोधतात. त्यांनी त्या भूमिकेत असते तर बरं झालं असतं. विषय असा आहे की आमच्याकडे यादी कुठली आहे, काय आहे हे आता ठरवू आम्ही. आमच्याकडे काय आहे हे आत्ताच सांगून टाकणं म्हणजे सगळं ओपनच करून टाकणं आहे. काही गोष्टी जरा जिथे काढायच्या तिथे काढल्या पाहिजेत. राहिला विषय, आम्हाला मीडियाला विनंती आहे की आम्ही ज्यावेळेस काढू त्याला योग्य प्रसिद्धी द्याल. निश्चित त्याला वेगळ्या पद्धतीनं काही घेऊन जाण्याची कारवाई होऊ नये. नाहीतर आम्ही एक म्हणतो दुसरंच व्हायचं. तर मी तुमच्यावर काही हेतवारोप करतोय किंवा असं म्हणणार नाही. पण जे गोष्टी आम्ही काढणार आहोत त्याला मात्र योग्य प्रसिद्धी द्या. जे आमच्याकडे सोर्स आहे, कारण त्यांचा सोर्स वेगळा आहे. मुख्यमंत्री होते, प्रशासनातील अनेक अधिकारी त्यांना त्यांच्या हाताखाली काम केले होते, त्यांचे हितसंबंध होते, त्यांना अनेक गोष्टी मिळत होत्या. आम्ही तेवढा आमचा सोर्स नाही, पण जो सोर्स आहे तो सोर्स मिळवू
आणि लोकांच्या पुढे ठेवू. एक प्रश्न विचारल्याशिवाय एक मुलाखत पूर्ण होऊ शकणार नाही. या ठिकाणी तुम्ही काँग्रेसचे नेते म्हणून बरचसं बोललात, पण तुम्ही एक मूळचे शिवसैनिक सुद्धा आहात आणि कुठेतरी तो आक्रमकपणा आजही आम्हाला दिसतो. आज सत्तेत एक मुख्यमंत्री आहेत जे शिवसैनिक राहिलेले आहेत आणि विरोधी पक्षनेते हे सुद्धा एकेकाळचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे एक बाळासाहेब ठाकरेंची शिकवण म्हणून आपल्याच एका सोबतच्या सहकार्याला एकेकाळच्या तुम्ही कशा पद्धतीनं कोंडीत पकडणार आहात, कशा अडचणी निर्माण करणार? असं हे ज्या रोलमध्ये आपण जातो तो रोल तो इमाने इतबारे पार पाडला पाहिजे. ज्या भूमिकेमध्ये आपण जातो ती भूमिका इमाने इतबारे आपण त्यामध्ये दाखवली पाहिजे. यावर माझा विश्वास आहे. राहिला मी आता 18 वर्षापूर्वी शिवसेनेत होतो. 18 वर्ष मला काँग्रेसमध्ये येऊन झाले. म्हणजे मूळचं आम्ही काँग्रेसीच होतो. आमच्या घरानं काँग्रेसचं होतं. माझी सुरुवात पण NSY पासून काँग्रेसमध्ये झालेली होती. त्या विचारातून त्या कल्चरमधून झाली. ठीक आहे. म्हणजे बाळासाहेबांचे विचार पटले, त्यांच्याबरोबर राहिलो. आम्ही अजूनही बाळासाहेबांच्या संदर्भात एकही अपशब्द आजपर्यंत आम्ही वाईट शब्द कुठं चुकीचा शब्द आम्ही काढला नाही. कारण एक वेगळं एक नेतृत्व महाराष्ट्राला होतं, महाराष्ट्राला लाभलेलं होतं. राहिला स्वभाव जो आहे तिथे शिवसेनेपासून थोडासा आक्रमक आहेच. आणि अरेला कारे म्हणणं, बाळासाहेबांचे दोन्ही शिलेदार सभागृहात एकमेकांच्या समोर उभे ठाकले दिसतील. कारे म्हणणं हा माणसाचा स्वभाव असलाच पाहिजे. आम्ही झुकू कशाला? आम्ही झुकणारे नाही. कारण चुका करणारा झुकत असतो आणि चुकाच करायच्या नाही तर झुकायचं कशाला, ही आमची भूमिका आहे. राहिला विषय ते शिवसेनेचे त्या भूमिकेत आहेत. आता कुडचे शिवसेनेचे राहिलेत, ते कुडचे राहिलेत का मूळचे राहिलेत हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे तो कुड कुठला मूळ कुठला त्याचा निकाल आणि आता डिसेंबरपर्यंत होईल. ते कारण ते कूड आता ते बदललं आहे, ते म्हणजे मूळ बदललं आहे. ते कूड लिहितात ना 7/12वर बाजूच्या ह्याच्यात, तसं तो कूड लावून घेतला आहे. कूड म्हणजे काय आता मालक होत नाही. कूड आहे म्हणजे काही काळासाठी शेती करतात त्याला कूड लावून घेतात. मूळ मालक शेतीचा दुसरंच असतो, ते मूळ याच्यावर लिहिलं असतं. त्यामुळे तो आता विषय वेगळा आहे. पण जिथे जे विषय येतील तिथे ते शिवसेनेचे की मी शिवसेनेचा नाही, महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेला नजरेपुढे ठेवून त्यांच्या हितासाठी जे जे करता येईल ते करायचं काम आम्ही करू. ठीक आहे. धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या या कामगिरीसाठी. तर हे होते विजय वडेट्टीवार, राज्याचे विरोधी पक्षनेते, जे विदर्भातून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातून या ठिकाणी सरकारला घेरताना आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळतील. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.